आणि त्याचप्रमाणे चौक मास्टर आणि त्याचप्रमाणे रेनॉल गोन्साल्विस यांचा संपूर्ण मित्र परिवार. कारण नक्कीच ह्या मित्र परिवाराने अतिशय चांगली साथ रेनॉल यांना दिलेली आहे. कारण एकट्याने स्पर्धा मित्रांनो कधीच होत नाही, त्याला सर्वांची साथ ही खूप गरजेची असते. आणि त्याचप्रमाणे नक्कीच रेनॉल गोन्साल्विस स्वतः सांगत की गावातील सर्व संघांचे देखील मी मनापासून आभारी आहे. चार षटकांचा सामना असेल सर. कारण नक्कीच प्रत्येक संघ नक्कीच मी उल्लेख करीन तो म्हणजे जिगरी बॉईज, हँडसम बॉईज हे संघ नक्कीच मेहनत घेत आहे. चेंडू कुठे गेला नक्कीच चेंडूला परत आणण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत मी होताना बघितलेला आहे. काय कोण प्लेयर इथे चेंजिंग कंपल्सरी कॅमेरा आहे बघ त्याला दिसतोय काय. अरे नाही आरपिन भाऊजा पेका घाल तवरण घाल मग पेक गेला एक. तर चला क्षेत्ररक्षण मांडून घ्यायचा विनंती करतोय. तर क्षेत्ररक्षण मांडून घ्या. यस लक्षात ठेवा श्रीकांतबाई आपण याच्यावर देखील चलेगा. कारण स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे. चला क्षेत्ररक्षण मांडून घ्या. भरपूर वेळ वाया जातोय. तर चला फ्रेंड्स मिरट संघ सलामीचा फलंदाज आला होता पण ड्रेस नसल्या कारणाने त्याला परत पाठवलेला आहे. तर नक्कीच आपल्या गावातील सर्व संघ मग जिगरी बॉईज संघाचं पहिलं नाव घेईन, त्याच्यानंतर हँडसम बॉईज, त्याचप्रमाणे IB बॉईज हा देखील संघ, त्याच्यानंतर सुपर बॉईज नक्कीच रेनॉल यांचा संघ आहे, सीझन बॉईज, त्याचप्रमाणे सुपर इंडिया आणि त्याच्यानंतर सुपर स्ट्रायकर. बरेचसे संघ आहेत ज्यांच्या मार्फत चांगली मदत या स्पर्धेसाठी झालेली आहे. तर नक्कीच विपुल पाटील यांचे देखील भरपूर ह्या स्पर्धेसाठी मेहनत लागलेली आहे. UCPL मधून नक्कीच बरेचसे कलाकार पुढे आले. विपुल यांनी UCPL मध्ये चांगलं ग्राफिक्स केलं होतं. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये देखील आपण विपुल याच्या माध्यमातून चांगलं ग्राफिक्स बघतोय. तर नक्कीच कुणाला आपल्या जर जेव्हा आपण स्पर्धा काढतो त्याच्यासाठी जर तुम्हाला लॉट्स किंवा फॉर्म बनवायचा असेल तर विपुल याचे संपर्क, कमी खर्चामध्ये खूप चर्चा. आणि त्याच्यानंतर बॅनर्स जे ऑनस्क्रीन बॅनर असतात ते देखील त्यांच्या माध्यमातून एडिट करून देण्यात येते, जे तुम्ही ऑनलाईन दाखवू शकता. प्रिंटिंग सध्या चालू केली नाही, बघू विचार करू थोड्या वेळाने ते देखील चालू करण्याचा प्रयत्न करू. जर कोण स्पर्धा भरवत आहेत त्यांना लॉट्स बनवायचे असतील किंवा फॉर्म बनवायचा असेल तर विपुल याच्याशी संपर्क साधा. आणि आज विपुल याचा साधा अभिनंदन देखील असेल कारण नक्कीच आज स्कूटी देखील त्यांच्या आलेली आहेत.
आणि आज सकाळीच त्यांचं आपण उद्घाटन केलेलं आहे. स्कूटीची ब्लेसिंग केलेली आहे. तर पार्टी घ्या विपुल करून सर्वांनी, मित्र परिवारांनी जोरदार पार्टी घ्या. आमच्यासाठी देखील पार्टी आहे अरफात मध्ये. तर बघूया गोलंदाज मागवर गोलंदाज आहे तो म्हणजे क्लिंटन माल्या. काल टनाटन गोलंदाजी केली होती क्लिंटन याने. पहिलं षटक पार प्लेचं. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. स्ट्रायकरला फलंदाज आहे तो म्हणजे सौरभ आणि नॉन स्ट्रायकला राहुल. चला घाई करा घाई करा. येस बाहेर 3 आहेत. ओके काल 5 षटकांच्याला 2 होते. सॉरी माय मिस्टेक. आणि नक्कीच या मॅच मध्ये रायनलचा परिचय होईल. रायनल यांचे खास मित्र या मॅच मध्ये आहेत. बघूया. यस पंच लेट्स प्लेचा असा इशारा करत असताना जबरदस्त पंचगिरी या स्पर्धेमध्ये काय अफलातून पंच. नक्कीच अशी पंचगिरी गेली तर प्रथम कॉल या पंचांना जातील यात काही शंका नाही. बघा पहिला चेंडू घेऊन क्लिंटन. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू होता. धावून काढा. चेंडू मध्ये गेलेला आहे. नक्कीच व्हॅटची कड. जबरदस्त चेंडू होता हा. काय अफलातून चेंडू. तब्बल फलंदाज ब्लॉक झाला होता संपूर्णपणे. या 2 धावा डी झोनच्या पद्धतीने भेटतील. रायनल होते पण रायनल यांना चेंडू काय कलेक्ट करता आला नाही. बघूया क्लिंटन पुन्हा एकदा सौरभ यांच्यासाठी. ह्यावेळी क्लिंटन टन टन घरचं मैदान. और यहाँ काय स्प्रे. आता नक्कीच सौरभ नक्कीच 2 वेळा ब्लॉक हलचा चेंडू त्यांना. नक्कीच क्लिंटन या मैदानावर जर जास्त आतापर्यंत जर मी पाहिल्यापैकी जर जास्त बोल्ड कोणी केले असतील तर क्लिंटन एखाद्या युसीपीएल स्पर्धेमध्ये देखील. येस गार्ड. तर जबरदस्त चेंडू. कारण नक्कीच मी बघितलं युसीपीएल स्पर्धेमध्ये तब्बल 13 विकेट्स घेतले होते. त्याच्यामध्ये 8 विकेट बोल्डच्या स्वरूपात काढले होते क्लिंटन याने. आणि कालच्या दिवसात देखील का अफलातून गोलंदाजी. यूज टू झालेले या खेळपट्टीवर. बघूया कारण लेफ्ट हँडेड फल अमर रेड्डी हा देखील एक खूप मोठं नाव आहे आपल्या मीरा भाईंदर मधील. अक्षरशः गोलंदाजा कधी कधी कर्दन काल देखील ठरलेले आहेत. बघूया क्लिंटन. आणि क्लिंटन याचा नक्कीच ह्या ग्राउंडवर लेफ्ट हँड फलंदाज एव्हरेज चांगला आहे. बघूया क्लिंटन मारा करतील. अमर यांच्यासाठी आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. बघूया क्लिंटन टू अमर. पुढचा चेंडू. ह्यावेळी क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. नक्कीच वाईड यॉर्कर. परफेक्ट वाईड यॉर्कर काय असतं ते नक्कीच क्लिंटन इथं दाखवून. जबरदस्त गोलंदाजी क्लिंटन यांच्या मार्फत होत आहे. काल देखील आता अशा प्रकारची आपण गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघितलेली आहे. बघूया पुन्हा एकदा क्लिंटन. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक प्रतीक. पण प्रतीक याच्या मस्तकाला अफलातून फटका होता. बघितलं पाहिलं निहाळलं आणि नक्कीच काय प्रहार होता. या षटकाराच्या संघाची धावसंख्या झाली म्हणजे 8. बघूया
क्लिंटन आपल्या षटकातील पुढचा चेंडू 4 चेंडूवर 8 धावाचा खर्च करतोय. पुढचा चेंडू घेऊन क्लिंटन ह्या वेळी बघा लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. नक्कीच यष्टिरक्षकाच्या पायाला चेंडू आदळतोय. बघूया क्लिंटन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अमर यांच्या साडी यावेळी पुन्हा एकदा उडवला. बघूया क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि प्रतीक यांना मला वाटतं जज झालाच नाही. झेल झाला असता पण प्रतीक मला वाटतं त्यांना असं वाटलं की चेंडू बाहेर जाईल. चेंडू पुढे चढलेला आहे. थांबलाय चेंडू. प्रतीक बाहेर गेले होते पण चेंडू गेला नाही. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. बघूया क्लिंटन नक्कीच असं म्हणाल कुठेतरी जमा केलं होतं अमर यांना सुद्धा पण त्याच्यानंतर नक्कीच झेल कुठेतरी प्रतीकेला जज करता आला नाही. बघूया शेवटचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच एक जीवदान दिलंय पण आता मात्र सोडणार नाही. जबरदस्त जो झेल सुटला होता तर बघूया नक्कीच धाव संख्या 17 कारण जबरदस्त षटक चाललं होतं. षटकार लागल्यानंतर बॅक कमबॅक झाला होता. झेल सुटला पण नक्कीच त्याच्यानंतर जीवदान जर हातामध्ये पडला असता तर सोडला नसता पण नक्कीच जज करताना खूप कठीण गेलं. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन नसेल. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केला नक्कीच उधून 50च्या मध्ये रोकावं लागेल कारण आपण बघितला तर फ्रेंड्स 11 मेरावट संघाकडे अतिशय चांगला गोलंदाजीचा लाईनअप आहे. बघूया आता गोलंदाज मॅकमिलन आलेले आहेत. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर तब्बल भरपूर चेंडू मध्ये आला होता. धावून काढा. त्या साईडला डी झोन देखील आहे. बघूया नक्कीच मॅकमिलन आपल्या षटकातील पुढचा चेंडू राहुल यांच्यासाठी घेऊन यावेळी नक्कीच लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता. धावसंख्या होती म्हणजे 20 धाव पूर्ण झाल्या. षटक क्रमांक 1.1 मैदानाच्या आत आतापर्यंत टाकून झालेला आहे. यावेळी बघूया फटका क्षेत्ररक्षक तिथं आणि जास्त शॉर्ट चेंडू झाला आणि राहुल याने चेंडूला पाठवलंय सरळ सीमा. थँक्यू डीजे. बघूया पुढचा चेंडू मॅकमिलन. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर बघूया इथून धोका आहे आणि इथं राहुल याला परतावं लागेल.
तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात राहुल यांना परतावं लागत आहे. नक्कीच आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी थोडासा जोरात टाकलेला चेंडू होता. आता मात्र नक्कीच अमर रेड्डी लेफ्ट हँडेड फलंदाज आपण बघू शकता. 2 षटकार आतापर्यंत अमर रेड्डीच्या बॅटामधून आपण बघितले आहेत. जबरदस्त समोरच्या दिशेने ते आलेले दोन्ही षटकार आणि चांगल्या लयीत असलेला हा खेळाडू आहे. यावेळी चांगला चेंडू बघूया. शतरक्षक दूरवरून येत आहेत. बघूया आता मात्र षटकार लागल्यानंतर कमबॅक करतोय मॅकमिलन. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी बघूया चांगला फटका आहे. शतरक्षक दूरवर येतात. 1 धाव तर पूर्ण केली. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. चांगलं शतरक्षण तिथे फॅबियन याचं फेकी पण नक्कीच 2 बॅकअप आहेत तिथे. गॉडसन सुद्धा चुकी करत आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू. आता मात्र मॅकमिलन देखील 11 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामागे 17 आल्या होत्या. नक्की षटकार लागल्यानंतर कमबॅक मॅकमिलनच्या माध्यमातून झालेला आहे. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मॅकमिलन अमर यांच्यासाठी. ह्यावेळी क्या बात आहे. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. तरी हा पंच मोठा पंचाने वाईट घोषित केलाय ना. ओके 29 धावा झाल्या. शेवटचा चेंडू आहे. नक्कीच जेव्हापासून आशिक अली सोबत मला वाटतं मॅच खेळले मॅकमिलन त्यांच्यानंतर त्यांच्या गोलंदाजीवर अतिरिक्त वलन आणि अतिरिक्त व्हेरिएशन कालच्या दिवसात बघितलं. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक एकाच अँगल मधून टाकत होते. नक्कीच आज देखील बघितला पण अमर रेड्डी चांगली फलंदाजी करत होता. त्याला देखील अतिशय चांगल्या रीतीने फसवलं. बघूया आता मात्र शादाब आल्यात नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू बाकी आहे मैदानाच्या आत. जस्टिन बघूया शेवटचा चेंडू घेऊन मॅकमिलन पुन्हा एकदा. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू पडल्यानंतर नक्कीच हलकासा बाउंड चेंडूला भेटला होता. 1 धाव भेटल्या. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 15च्या सरसने 30 धावा पूर्ण. चांगलं षटक मॅकमिलन यांचं देखील 13 धावा या षटकामागे आल्या. पण नक्कीच एक महत्वपूर्ण घडी या 2 घडी बाद देखील केले. बघूया तर नक्कीच निखिल याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. आज तब्बल 8 वर्ष पूर्ण झाल्यात. 7 की 8. निखिल कुठे आहेत. किती झाली निखिल. तर बघूया नवीन गोलंदाज अभिषेक हा देखील सध्या चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जात आहे. कारण की आता मात्र गोलंदाज आम्ही 2-3 स्पर्धेमध्ये त्याच्यामध्ये चांगली बघितल्या. बघूया अभिषेकच्या समोर आहे शादाब. बघूया अभिषेक आपल्या षटकातील पहिला चेंडू शादाब यांच्यासाठी घेऊन. पहिला चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच पहिला चेंडू बघितला थोडासा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पण चेंडू पडल्यानंतर खालीच उडलेला आहे. नक्कीच हीच विविध आपल्या या खेळपट्टीची आहे. बघूया पुन्हा एकदा अभिषेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी ब्लॉकला टाकल्या चेंडूचा. बघूया निखिल चेंडूवर जात आहेत.
चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. कारण की जेव्हा आपण चेंडूला चेस करून चेंडूचं क्षेत्ररक्षण करतो आणि ते ग्राउंड लेवलला आणि आपली जर खेळपट्टी बघितली तर तेवढी सरळ नाही, पण नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण निखिल याच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 1 धाव खर्च करतोय अभिषेक पाटील. आता मात्र नक्कीच जुनेद एक हा जबरदस्त खेळाडू आहे. बघूया अभिषेक टू जुनेद, ब्लॉक हल्ला टाकला चेंडू होता, चांगल्या रीतीने खेळून काढला. बघूया क्षेत्ररक्षक मॅकमिलन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. फक्त आणि फक्त एकच धाव. वारंवार खोलवर पद्धतीचे चेंडू अभिषेक यांच्या माध्यमातून टाकले जात आहेत. बघूया अभिषेक आतापर्यंत 3 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन शादाब यांच्यासाठी पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू होता, पण यावेळी जबरदस्त फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र जबरदस्त फटका, कारण नक्कीच यावेळी थोडासा पुढे टाकलेला चेंडू होता आणि नक्कीच त्याचा पुरेपूर समाचार शादाब याने उचललेला आहे. नक्कीच चांगला फटका त्यांच्या माध्यमातून बघितला. बघूया अभिषेक इथून कमबॅक करेल का. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अभिषेक. ह्यावेळी चांगला चेंडू होता, चांगल्या रीतीने फ्लिप करून काढलाय. धावा या धावून काढा. बघूया इथून 2 धावा अतिशय चांगल्या रीतीने काढून पलून पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू आहे, खूप जलद गतीने नक्कीच अजय रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारे षटक आहे असंच म्हणावं लागेल. धावसंख्या 40-40 अप. तिसरं षटक आपण शेवटचा चेंडू बघत आहोत. अभिषेक पाटील यावेळी देखील चांगला चेंडू, चांगला चेंडू. नक्कीच एक षटकार. षटकामध्ये नक्कीच काय ओव्हर पिच चेंडू टाकला गेला. 10 धावा या षटकामागे आल्यात. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा आल्या. नक्कीच कुठेतरी 10हून कमी धाव देण्याचा प्रयत्न प्रतीक याच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आणि नक्कीच कालच्या दिवसातील हिरो तब्बल पायावर पाय घेऊन बसलेले आहेत, पण झुचंद्र तिवरी ते झेल टाकला होता ते सांगत नाही. काल 2 षटकार मारले आणि नक्कीच आपल्या संघाला फायनलचा प्रवेश, फायनलचा दरवाजे लिनस कोणत्याने वाटतं रातभर त्याची चर्चा चालत होती. रॉयडन सांगत आहेत की ते षटकार मारले, रातभर तेच सांगत होते. केतन मात्रेने देखील काल फोन केला होता त्यांच्या बॅटिंग बघून की जुन्नर येथे तुम्ही स्पर्धेसाठी येणार का. सुप्रीम मध्ये कधीच खेळताना दिसतील लिनस. बघूया प्रतीक घाऱ्या, गऱ्या नाही तर संपूर्ण जर क्रिकेट याच्यामध्ये बघितलं तर घाऱ्या या नावाने ओळखलं जातं. बघूया शेवटचं षटक आहे. एक वेळ असा होता की वायसीबी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज म्हणून ओळखले जाणार हे गोलंदाज होते प्रतीक. बघूया पहिला चेंडू घेऊन प्रतीक. पहिला चेंडू अतिशय वेगाने टाकलेला होता. बघूया मॅकमिलन चेंडूवर जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, पण नक्कीच थोडासा बॅट पॅच या कालामध्ये प्रतीक याला नक्कीच नावं ठेवणारे लगेच नाव ठेवतील, पण नक्कीच त्यांना माहीत नाही प्रतीकला प्रॅक्टिससाठी वेळ भेटत नाही. बोटीमध्ये वारंवार त्याला जावं लागतं आणि नक्कीच तरी देखील क्रिकेटवरचं प्रेम की अजूनपर्यंत कधी हार मानली नाही. बघूया आपल्या षटकातील पुढचा चेंडू. ह्यावेळी बघूया समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आहे. अभिषेक याने चांगला कॉल. ही कॉलिंग खूप महत्वाची आहे. क्लिंटन याला सांगितलं, भरपूर मागे होते तरी देखील सांगितलं क्लिंटन थांब, टॅटो थांब, मी जातोय झेलवर. आणि येस मला वाटतं काल पतासना मासे पडले होते म्हणून आज आल्यात की काय, अशी गुप्त सूत्रांकडून आम्हाला माहिती येते. धावसंख्याकडे जाऊया. 41-41. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालाय. प्रतीक नक्कीच चांगल्या गतीने चेंडू मैदानाच्या ताकद आहेत असंच म्हणावं लागेल. नवीन फलंदाज आकिब गेलेले आहेत.
बघूया प्रत्येक आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. बघूया तिथे फॅबियन आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव घेतील. जुने त्याला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न असेल. आणखीच YCB प्रयत्न करेल की जुने जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंगला राहू दे. आतापर्यंत नक्कीच प्रतीक चांगली गोलंदाजी करत आहेत. बघूया प्रतीक तू जुनेद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रतीक मारा करेल. यावेळी नक्कीच पुन्हा एकदा फटका फसलाय. बघूया डेंजर पाटील पोहोचतील का, भरपूर लांब आहे. एक धाव तर पूर्ण केली. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न डेंझेल यांच्या माध्यमातून चांगली फेकी. 2 धावा इथे भेटलेल्या आहेत. बघूया प्रतीक आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा बघूया. पंचाकडे दाब मागली ते आणि इथं मला वाटतं सॅक्रिफाईस जुनेद याला सॅक्रिफाईसच्या पद्धतीने मला वाटतं परतावं लागेल. देव्या डीजेला संधी ऐकूया एक सुमधुर संगीत. यू गए यू आय कम ऑन डीजे. आता मात्र मैदानाच्या आत येतात रायनल इतूर यांचे खास मित्र. जर दोघांना बाजूला उभं केलं तर रायनल इतूर कोणात ओळखणार नाही आणि अश्विन कोणात ओळखणार नाही. बघूया प्रतीक आतापर्यंतची चांगली गोलंदाजी प्रतीकाच्या माध्यमातून झाल्या. फक्त 4 धावा खर्च केल्या तर 5 चेंडूवर आणि फक्त 1 घडी बाद केलाय. बघूया प्रतीक शेवटचा चेंडू घेऊन यावेळी देखील क्या बात आहे प्रतीक. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी. फक्त आणि फक्त 4 धावा देऊन 1 घडी बाद केला स्लॉग ओव्हर मध्ये. नक्कीच प्रत्येकाचा हा कमबॅक आहे का, नक्कीच असंच म्हणावं लागेल. कारण काही स्पर्धा त्याच्यावर थोड्याशा महागड्या गेल्या होत्या पण नक्कीच जबरदस्त कमबॅक आणि आनंदित देखील असतील. धाव संख्या 44 धावा करून 45 धावांचं 4 षटकामागे आव्हान आहे. काल ह्याच मैदानावर मॅकमिलनने तब्बल 72 धावा चेस केल्या होत्या. तर नक्कीच डीजेला संधी देऊया आपण. आणि यस टॉस साठी रेनॉल्ड गोन्साल्विस, मी म्हणून म्हटलो की रेनॉल्ड गोन्साल्विस याने आपल्या पवेलियन बॉक्स मध्ये द्या. यस But
इथूनच सुरुवात केली होती आणि इथूनच पुन्हा कमबॅक करून दाखवेन, ती दहशत निर्माण करेन. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता, हुक करायचं होतं, चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये सरळ निघून जातोय. फाईन लेगला 2 धावा येतील. श्री गणेशा केला जातोय अकाउंट ओपन. 3 बॉल 2 धावा. सेल्फी पॉइंट मध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढते सातत्याने. ज्यावेळी दुपार होईल अजून सेल्फी पॉइंट भरलेला दिसेल. खऱ्या अर्थाने तो कपल पॉइंट आहे या मैदानावर, नेहमी आपण पाहिलंय. चौथा बॉल बॉलिंग मार्क वरती अश्विन. 3 बॉल चांगले डिलिव्हर केल्यात आतापर्यंत. यावेळी पुन्हा एकदा हुक करायचं होतं पाठीमागच्या दिशेने. चेंडू डी झोनच्या दिशेने जातोय परंतु 1 धाव कंप्लीट. स्ट्रगल होता फिल्डरचा. 1च धाव येईल. 1 या धावसंख्येने 4 बॉल 3 धावा. 45चं आव्हान. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होत नाहीये. अश्विनचा जलवा पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी तो करतोय मैदानाच्या आत या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये. आणि नेहमीच फ्रेंड्स 11 मीरा रोड आणि वायसीबी उत्तम चौक एक चांगला बॅटल रंगलाय. हाय व्होल्टेज मॅच रंगलाय. शेवटपर्यंत मॅच नेहमी आपण या 2 संघांदरम्यान पाहिलाय. पुढचा बॉल अश्विनचा. मॅकमिलन गोविंद करता. ओ यावेळी पाहिलं गेलं तर इम्पॅक्ट इन लाईन मध्ये आणि इथे तेच घडलंय. बघा संवाद साधणं गरजेचं आहे. एखाद्या अंपायरला समजलं नाही तर दोघांमध्ये चर्चा होत असते. बाकीच्यांनी आरडाओरडा करू नका. जे काय आहे पंच डिसिजन देतील. दोन्ही पंच चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. मालजीपाड्या गावातील आहेत. मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव या पंचांकडे आहे. माफी मागितले पंचांनी नॉट आउट कारण की अगोदर आहे ना प्लीज नो आर्ग्युमेंट. चला फिल्डिंग सेट करायचं आहे. पंच आहेत आणि कधी कधी बघा टाइम कमी असते. ऍक्शन रिॲक्शन टाइम कमी असतो पंचांकडे. 2 पंचांमध्ये तालमेल असणं गरजेचं आहे आणि तेच कॉलिंग राहिली. स्क्वेअर लेगला जवळून दिसलं होतं. हा बॉल
आपण शांत राहायचंय. चला गेम ऑन करूया मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आपण जागेवरती जायचं. आपल्या मॅकमिलन आपण आपल्या स्ट्राईकला जायचंय. पंच आपल्या जागेवरती आपण जायचंय. आणि दोन्ही अंपायर मध्ये संवाद होता की बॅटला बॉल लागलाय की नाही. लेगी अंपायर LBW साठी विचारलं नव्हतं, फक्त बॅटची एज हे दोघांमध्ये असते कॉलिंग. आणि अगोदर आवाज तोच आला की बॅटला कदाचित स्पर्श झालाय चेंडू, म्हणूनच पंचांनी ते पाहिलं.
निर्णय दिलाय. थँक्यू अंपायर. चला परतावं लागेल मॅकविलन तुम्हाला. चला बाकीच्यांनी साईडला व्हायचंय. छोटी मुलं आणि जे प्रेक्षक आहेत त्यांनी आपापली जागा घ्या.
होत असते बघा. पंचांकडे देखील आपण पाहतोय त्यांचा डिसिजन हा फायनल डिसिजन होत असते चुकी, कारण की समोर आले आपण चांगले क्रिकेटर आहात. आपण देखील थोडं प्लीज माघार घ्या. थँक्यू मॅक्यू. आम्हाला देखील ठाऊक आहे, आम्ही देखील पाहिलंय, परंतु पंच आहे ऍक्शन रिॲक्शन टाइम त्यांच्याकडे देखील कमी असतो. हा येस, चला पंच तुमचा डिसिजन बरोबर आहे. आपण फिल्डिंग लावा फ्रेंड्स 11 आणि जी प्लेइंग 11 खेळते त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. बघा अनेक वेळा भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांना देखील अनेक वेळा 90चा ज्यावेळी आकडा येतो त्यावेळी अनेक वेळा आणि तसं होत असते क्रिकेटमध्ये. चला मॅच ऑन करतोय. 3 रन 5 बॉल. चला थोडा स्पीडअप करा गेम फ्रेंड्स 11. मिरारो टीम चला क्विक फास्ट. अगोदर वेळ वाया गेलाय, पुन्हा एकदा वाया जाता कामा नये टाइम. अजून बॅटर आहेत वायसीबी चौककडे. मॅच जिंकवण्याची क्षमता प्रत्येक खेळाडू मध्ये आहे. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. लेट्स प्ले गेम ऑन होतोय. डेंझिल डेंजर प्लेयर आणि डेंझिल या बॉल वरती स्लॉग हिट करतोय. एका टप्प्याच्या साह्याने काय घडेल अंपायर 4 धावा. चौकार येतोय. गुड शॉट. 1 वर्षात चला फिल्डिंग लावून घ्यायचे. थँक्यू. चला बॉलरला आणा. मीरा रोड इतकाही टाइम करू नका, आपल्याकडे रात्र नाही आहे पूर्ण आणि इतकंही लेझी राहू नका. प्रत्येक टीमला या सूचना देईन. जुचंद्रनगरीमध्ये टाइमपास केला तर लगे पेनल्टी आहे. तो रूल कंपल्सरी आहे. मग कुठलाही संघ म्हणून असोसिएशन निर्माण केले जेणेकरून बाहेरचे संघ येतात टाइमपास करतात, त्यापेक्षा आपल्याच संघांना प्राधान्य दिलेलं बरं असते. असं सांगत नाही की मीरा रोड एकटाच संघ आहे. सर्व टीम उत्तम असेल. मीरा रोड क्रिकेट खेळतोय तर आपले 4 बॉलर आपल्याला माहिती आहेत रेडी कोणते असतील, कोणाला कितव्या क्रमांकावर आणायचं आहे. आणि फिल्डिंग करताना जास्त चर्चा, ज्यावेळी विकेट गेल्यानंतर एकत्र येतात ठीक आहे, पण तो ओव्हर झाल्यानंतर देखील एकत्र येऊ नका. 45चं आव्हान आहे आणि 7 धावा झाल्यात, म्हणजे इथून पाहिलं तर 38ची गरज. येणारे 18 बॉल. गरमागरमीचा हा मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रेशर सुपर सेव्ह उपर असणार आहे प्रत्येकावरती. बॉलिंग मार्क वरती धीरज, विकेट टेकर गोलंदाज. आणि इथे समोरच स्टँड अँड डिलिव्हर केले, परंतु अश्विन गडबड केले. 1 रन. धावफलक 1 पुढे आले 8च्या घरात. डेंझिल एक चौकार ठोकलाय.
पहिलाच इरादा स्पष्ट केलाय उलट दिशेने खेळण्याचा. डेन्झिल आहे. पाहिलं तर थर्डमॅनला फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. पॉइंटला कोणी फिल्डर डीप मध्ये नाही आहे. सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला फिल्डर आहे. कव्हरला आहे. शॉर्ट लेगला. हो काय टर्न केलाय, काय टर्न केलाय या चेंडूला. रिलीज ऑफ द डिलिव्हरी. उत्कृष्ट चेंडू. बाईचच्या माध्यमातून एक धावेल परंतु काय बॉल टाकला. ब्रिलियंट बॉल. धावपळक एकनी पुढे आले 9च्या घरात. 45चं आव्हान म्हणजेच 6 ते 7 षटकार ठोकायचे आहेत. चांगला फटका आहे. मिड विकेटला खेळायचं होता. फिल्डर आहे. एकच धाव. 10 रन झाले टोटल. 35 ची गरज. येणारे बॉल आहेत 14 बॉल. 35 ची गरज. 14-35. आता मात्र समोरच्या दिशेने फिल्डर आहे सौरभ आणि त्याने टिपलाय हा झेल. बॅक टू द पवेलियन डेन्झिल. सेट करा. 10 रन. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्लिंटन मालिया. पाच बॉल 10 रन झालं. गेले विसरून चांगली बॅटिंग करावी लागेल. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. यावेळी मात्र स्लॉग हिट. मॅसिव्ह हिट. लॉंगेस्ट 6 धावेने धावपळक 16. बारा बॉल 29 ची गरज. फिल्डिंग लगेच सेट करायचं आहे. 12-29. 12 गेंदे में 29 चाहिए. 12 बॉल मध्ये 4 षटकार ठोकायचे आहेत. एका ओव्हर मध्ये देखील येत आहेत. शेवटपर्यंत देखील मॅच रंगते. मॅच 50-50. खाली झालाय बॉलिंग मार्क वरती. अभिषेक पाटील एबीपी. अभिषेक पाटील बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. ओ यावेळी मोठा फटका खेळायचा होता. यावेळी एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही. फेकी येईपर्यंत एकच धाव. एक या धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या आले फलकावरती 17. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 45 चा टार्गेट आहे. 28 ची गरज. 11 बॉल मध्ये 28 ची गरज. ओ चांगला बॉल. चांगला बॉल. टप्पा पडला आणि थोडासा नॅचरल बाउन्स गोलंदाजाला मिळाला. तिथून बॉल गुडलेन वरती ज्यावेळी पिचिंग होतोय ना बॅटर कडे थोडासा क्वेश्चन मार्क निर्माण. हा बॅकफुट पंच झाला असता या बॉलवरती परंतु समोरच्या दिशेने खेळू शकत नाही असा बॉल.
फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवर आलाय की नाही. चांगला झेल कॅच कॅरी केलाय जुनेद फिल्डरने. हा झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रायनल इतूर. 3 बॉल 17 धावा म्हणून 17 आकडा हा अशुभ मानला जातो. पाहिजे आहेत आता येणारे बॉल आहेत 9 मध्ये 28 ची गरज. 9 बॉल मध्ये 4 ते 5 षटकार. कमीत कमी 4 तरी येणं गरजेचं आहे. 9 बॉल 28 ची गरज. यावेळी समोर उडवलाय फिल्डर येतोय आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन सरळ कॉमेंट्री स्टुडिओच्या स्वागत. जबरदस्त. काल विराट कोहलीने समोर 2 उडवले होते लॉंग ऑफला. हा लॉंग ऑनला आलाय रायनल इतूर. ज्यावेळी मूड मध्ये असला ना तर समोरच्या गोलंदाजाला नेहमी केले त्याने फितूर. येणारे 8 बॉल 8 मध्ये पाहिजेत अजून 22. म्हणजे या 2 बॉल वरती 1 षटकार आला ना तर वायसीबी संघ मॅच मध्ये बनून राहील. आणि एखादा डॉट बॉल विकेट आला तर फ्रेंड्स 11 बाजी मारेल. यावेळी हा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. दबाव आता जाणवलाय बॉलर वरती. 1 षटकारनिशी पूर्ण गेम चेंज केला या मॅच मध्ये. 28 पाहिजे होत्या मागील 9 मध्ये. 1 षटकार आला इथून वाईड आला. 21 ची गरज 8 मध्ये. 8 बॉल मध्ये 21 ची गरज. ओ पुन्हा एकदा व्हाईट बॉल. कोणताही रिव्ह्यू नाही आहे व्हाईट बॉलला आणि कोणताही आर्ग्युमेंट करू नका. प्रत्येक बॉलला व्हाईट बॉलचा सिग्नल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव येईल. 8 बॉल मध्ये 20 ची गरज. चला घाई करायची आहे. मागील बॉल वाईड होता आणि त्याच पद्धतीचा हा बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल. येणारे 8 बॉल 20 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. यावेळी स्लॉग हिट केलाय आणि सरळ फिल्डरच्या डोक्यावरून खेळलेला देखना. काय सेलिब्रेशन केलंय. मात्र मॅच अजून बाकी आहे. मिरालो टीम अजून मॅच मध्ये बनून आहे. काय षटकार ठोकला मिड विकेट रिझनच्या बाहेर. सध्या रायनल इतूर गोलंदाजाला करतोय फितूर. एकदम चतुर खेळाडू आहे. यावेळी कॅच कॅरी. परतावा लागेल रायनलला. त्याचं काम त्याने केलंय. येणारे 6 बॉल 14 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 14 ची गरज. यस डीजे 6-14 ची गरज.
गोन्साल्विस जस्ट इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 14ची गरज. कधी मॅच मीरा रोडच्या बाजूने कधी जातोय उत्तनच्या बाजूने. 6 बॉल 14. काहीतरी जादू होईल वाटते या मॅच मध्ये. 6 बॉल 14ची गरज. गोडदेव टीम आपला कॅप्टन प्रभाकर मात्र मित्र मंडल गोडदेव आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊन राहील. एक हाफ आपण क्लिअर करतोय. अभिषेक और ये सिक्सर देख. अभिषेक षटकार. एक सिक्सर देख. अभिषेक सिक्सर देख. 8ची गरज 5 मध्ये. काय मॅच झालाय. आता इथून उत्तम संघ विचार करेल की लवकर मॅच फिनिश, परंतु मीरा रोड टीम कमबॅक करेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातो. एक डाव कंप्लीट. फिल्डर खूप डीप आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. चारी बाजूने टाळ्या येतात. क्या बात आहे. म्हणजे उत्तमचे सपोर्टर बघा. गावातला संघ आहे. एक सॉफ्ट कॉर्नर असतो आणि तो ऍडव्हान्टेज नेहमी राहिलाय. सपोर्ट. 6ची गरज 4 मध्ये. 4 बॉल 6ची गरज. अभिषेकला आज हिरो बनावं लागेल या मॅच मध्ये. 4 बॉल 6ची गरज. एक षटकार पाहिजे. पुन्हा एकदा घुटना टेकून फटका ऑन ड्राईव्ह केलाय. एक डाव कंप्लीट. मिड विकेटला बॉल गेलाय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अभिषेक येतोय. रनआउटची संधी. रनआउटची संधी आणि इथे सॅक्रिफाईस करावा लागेल. विकेट जाईल की नाही. यस विकेट गेलाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. 5ची गरज. येणारे बॉल आहेत 3 बॉल 5. काय मॅच झालाय. कधी इथे जर अभिषेकचा विकेट गेला की ते उत्तमच्या ग्राउंड मध्ये निराशा सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसेल. आणि अभिषेकने षटकार ठोकला तर आज हिरो अभिषेक बनेल. या मॅचचा प्रेशर आहे. गोलंदाजावर प्रेशर आहे. फलंदाजावर प्रेशर आहे. आमच्या प्रेक्षकांवर आणि प्रेशर आहे आमच्या पंचांवर. येणारे 3 बॉल 5ची गरज. टफ मॅच होतोय. हाय व्होल्टेज मॅच होतोय. रोमहर्षक मॅच होतोय. पुढचा बॉल रनवे मध्ये बिघाड आणि काहीतरी गडबड आहे. ज्या ज्यावेळी रनवे मध्ये बिघाड झालाय त्या त्यावेळी विकेट नाही तर षटकार गेलाय. 3 बॉल 5ची गरज. अभिषेक करता पुढचा बॉल. स्ट्राईक घेतले आणि उगा स्ट्राईक घेतली नाही. उडवलाय. लॉंगेस्ट गोईंग 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 इन गोल. मॅच फिनिश. षटकार. अभिषेक करता टाळ्या झाल्याच पाहिजे. काय बॅटिंग केले. सबसे कातिल अभिषेक पाटील. पॉइंट्स 11 मीरा रोड. थँक्यू. आपण या स्पर्धेत सहभाग झाल्याबद्दल आपला आभारी आहोत. टॉसला यायचंय 2 कॅप्टन. अगोदरच सांगितलं होतं की हाफ क्लिअर केला जाईल. चला टॉस आपण घेतोय. रिझल्ट स्टार आणि आमदार चषक असा टॉस आहे. बॉनी मुंबईकर आपण या. बॉनी मुंबईकर या. आपल्या शुभ असे टॉस येईल. ऐसे बॉनी. चला काका आहेत पॅट्रिक जी यांच्या शुभ असे टॉस केला जातोय. वायसीबी चौक मॅकमिलन आहे.
गोडदेवचा रोहित आहे. किती ओव्हरचा मॅच असेल दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच? तीन ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. वेळेअभावी षटकांमध्ये कपात, कारण की रेझल स्टार आणि आमदार चषक गोडदेव प्रभाकर मित्र मंडल गोडदेव कॉलिंग करतोय. रेझल स्टार आणि आलेला आहे बरोबर रेझल स्टार. पाहुण्यांना विनंती की आपण विराजमान व्हायचं आहे. गोडदेव टीम डिसिजन काय आहे? बॉलिंग